नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा। आज के इस जनसभा के माननीय मुख्य अतिथि माननीय आकाश लामा जी, बनते करुणाकर जी, आदरणीय पूज्य भिक्षुषण, और जिन्होंने लगातार मेहनत करके परिश्रम करके इस सभा का आयोजन किया, रंजना कांबळे मैडम और उनकी समस्त टीम के लिए मैं चाहूँगा कि आप लोग जोरदार ताली बजाइए, क्योंकि महाबोधि महाविहार के लिए जो मुक्ति का आंदोलन चल रहा है, ये आपने देखा होगा भारत में लगभग 1 करोड़ से भी ज्यादा बुद्धिस्ट लोग रहते हैं। समय समय पर उन्होंने जो भी मदद की है, जो भी समर्थन दिया है, लेकिन फिर भी आपने देखा होगा किसके मन में दर्द उठता है। मैं हमेशा इस बात को कहते रहता हूं कि जैसे कोई लड़का लड़की का प्यार होता है और प्यार होने के बाद में कभी दिल टूट जाता है, तो दिल टूटने के बाद में उनके मन में बड़ा दर्द उठता है। तो सेम लाइक दैट, वैसा नहीं, लेकिन बुद्धिस्ट की जो हमारी विरासत है, उस विरासत को बचाने के लिए लगातार माननीय आकाश लामा जी भी संघर्ष कर रहे हैं। तो महाबोधि महाविहार के लिए हमारा दिल भी उतना ही दुखना चाहिए, ये बात हमें ध्यान में रखना जरूरी है। तो इसीलिए भारत के अंदर में भी महाविहार हमारा पवित्र स्थान है, तो इसको हमें आजाद करने के लिए, मुक्त करने के लिए और बीटी एक्ट को रद्द करने के लिए हम सब लोग लगातार परिश्रम करें, संघर्ष करें, क्योंकि बाबा साहब अम्बेडकर कहते हैं कि यदि कोई भी चीजें हमें मांगने से नहीं मिलती है तो क्या करना चाहिए? छीनना पड़ता है। तो छीनने के लिए आप सब हम लोगों को संघर्ष करना पड़ेगा। इसलिए 1 जून से भारत के अंदर में हम लोगों ने 7 राज्यों में लगभग 15 जनसभा की। ये चौथा चरण है जो हम लोगों ने ये महाराष्ट्र के पूना शहर से हमने शुरू किया है। और मैं आप लोगों को बताना चाहूंगा कि जितने भी हमारे चरण शुरू हुए, उसका पहला दिन महाराष्ट्र का शहर था, जिसमें पहले नागपुर से, फिर भंडारा से, और फिर आपने देखा कि फिर से और ये पुणे से हमने शुरू किया। तो लगातार देश के अंदर में हमने जब ये जनसभाएं की, तो जनसभा करने के बाद में लगभग अभी कई सारे राज्यों में 1 जुलाई से धरना चल रहा है। जैसे कि माननीय आकाश लामा जी ने आपसे अपील की कि आप कल से धरने पे बैठिए। धरने पर बैठने का मतलब ये है कि आपकी जो ताकत है बौद्धों की, वो कहीं ना कहीं दिखाई देगी शासन और प्रशासन को। तो शासन प्रशासन को बताने के लिए कि हम बौद्ध लोग अभी जो बोध गया में चल रहा आंदोलन है, ये अब पूरे देश भर में फैल रहा है। वो ताकत दिखाने के लिए हमें कहीं ना कहीं आना होगा। और इसके लिए आप लोगों को मैं बताना चाहूंगा कि बाबा साहब अम्बेडकर ने भी बुद्ध विहार की बहुत सारी लड़ाई लड़ी थी। आपने उनका भाषण सुना होगा कि वे कहते कि पंढरपुर का जो विठल रुक्माई का मंदिर है, वो कोई और नहीं बल्कि वो पहले का हमारा बुद्ध विहार है। तो आपने देखा हो कि बाबा साहब अम्बेडकर ने भी पंढरपुर के विहार के लिए सबके सामने ऐलान करके कहा था कि मैं भी सिद्ध करके रहूंगा कि ये पंढरपुर का जो विठल रुक्माई का मंदिर है, ये कुछ और नहीं बल्कि ये बुद्ध विहार है। तो बाबा साहब अम्बेडकर ने भी इसके लिए संघर्ष किया। और वैसे ही आपने देखा हो कि भारत के अंदर में जो महाबोधि महाविहार का जो संघर्ष है, पूरी तरह से दबसा गया था, कोई नहीं जान रहा था। और कि लाखों लोग हर साल बोध गया में जाते हैं, लेकिन जाने के बाद किसी की ताकत नहीं हो रही थी कि इसको मुक्त करने के लिए आगे आना चाहिए। लेकिन आपने देखा 3 साल पहले से देश में पूरी तरह से घूम घूम करके माननीय आकाश लामा जी ने देश को जगाने का पुनः काम किया और 12 फरवरी से आंदोलन शुरू हो गया। और उसी का नतीजा है कि देश के अंदर में बहुत सारे बौद्ध लोगों की मूवमेंट जो विहारों में रहा करती थी, जयंतियों में रहा करती थी, आपने देखा होगा 12 फरवरी के बाद ये मूवमेंट सड़कों पे भी दिखाई दिए। आपने बड़ी बड़ी रैलियां निकाली, शांति मार्च आपने किया, और कलेक्टर और प्रधानमंत्री और बिहार सरकार को अपने ज्ञापन भी सौंपा। लेकिन एक दिन से काम चलने वाला नहीं है, इसके लिए सतत लगातार आपको प्रयत्न करना पड़ेगा, ये बहुत जरूरी है। जब मैं छोटा था, मैं एक बात सुना करता था,
लाठी चप्पल जूते खाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे। मुझे लगता है जितने पुराने लोग होंगे उन्होंने भी आवाज सुनी होगी। तो कितने दिन से लड़ करके उन्होंने हासिल किया। भारत के अंदर में बौद्ध लोगों का भी यही कर्तव्य बनता है, यही अधिकार बनता है कि हम कहीं ना कहीं मोमेंट के साथ, जो निष्ठा के साथ लगातार संघर्ष कर रहे हैं, उनके साथ हम खड़े रहें। फेसबुक, व्हाट्सएप और सोशल मीडिया में कई तरह की बातें जो आती हैं, हमें भ्रमित करने के लिए कहीं ना कहीं सावधान रहना अत्यंत जरूरी है। मैं आप लोगों से आह्वान करना चाहूंगा कि जब तक ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम और ऑल बुद्धिस्ट ऑर्गेनाइजेशन के माध्यम से जब तक आपको ये बात बता नहीं दी जाती कि ये आंदोलन अब सक्सेस हुआ है, BTA रद्द हो गया, उसके बाद ये आंदोलन अब रुक गया है, तब तक आप बिलीव मत कीजिए बाकी के लोगों के माध्यम से। जब तक रंजना कावले मैडम आपको पुणे में नहीं बता देगी कि आंदोलन अब हमारा सक्सेस हुआ है और जो हम लोग धरने पे बैठे थे अब हमने वो बंद कर दिया, तब तक आप बिलीव मत कीजिएगा। क्योंकि बहुत सारे लोग क्या करेंगे, आपको आएंगे और कहेंगे ये आंदोलन अब नहीं चल रहा है बोधगया में। और आप भी कई बार फेसबुक, व्हाट्सएप और यूट्यूब के माध्यम से सुनने के बाद आपको कई बार बिलीव भी हो जाता है। इसलिए मैं आप लोगों से अपील करने के लिए हम लोग यहाँ पर आए हैं कि कल से आप अपने व्हाट्सएप के माध्यम से सुबह जब आप उठेंगे सबको एक ही मैसेज भेजिए, BTA रद्द करो वरना कुर्सी खाली करो। कल से सुबह से जब आप उठेंगे गुड मॉर्निंग का मैसेज जरूर आप लोग भेजते हैं, ये जरूर आप कल से कीजिए। और जैसे कि आकाश लामा जी ने जो आपसे आह्वान किया है कि कल से अपनी जगह में धरने पर बैठ जाइए, तो आप लोग 1, 2, 3, 10 लोग आप इकट्ठा होकर बैठिए। 2, 4, 6 दिन में जब लोगों को पता होता है कि लोग यहाँ पे धरने पे बैठ गए, सपोर्ट करने के लिए लोग इकट्ठा हो जाते हैं। आपने देखा होगा कोई ना कोई आदमी एक होता है जो शुरू करता है और धीरे धीरे लोग वहां पर इकट्ठा होना शुरू हो जाता है। ये मत देखिए कि मैं अकेला बैठूंगा तो लोग जुड़ेंगे कि नहीं जुड़ेंगे। आप अकेले अपने हिम्मत दिखाइए तो जरूर लोग जुड़ते जाएंगे। और इसलिए ये कामयाबी हासिल करने के लिए महाबोधि महाविहार की ये लड़ाई साधारण नहीं है, ये बहुत महत्वपूर्ण लड़ाई है। और इसलिए इसको जीतने के लिए संघर्ष हमें हमेशा करना पड़ेगा। और आपने देखा सम्राट अशोक ने एक ही विहार नहीं बनाया, 84,000 विहार बनाए। अभी तो एक की लड़ाई शुरू है, लेकिन पहले हमें एक हासिल करना है, बाद में 84,000 की भी आप लोगों को तैयारी करनी पड़ेगी। लेकिन कब, जब आप एक हासिल कर लेंगे तभी बाकी का आप जीत सकते हैं। इसलिए एक को हासिल करने के लिए कल से और भी मजबूती के साथ काम पे लग जाइए। ये आह्वान करने के लिए आप लोगों के बीच में बस इतनी मैं बात कहता हूँ, यहीं पर रुकता हूँ। आयोजक समिति ने जो मेहनत करके आप लोगों को यहाँ पर इकट्ठा किया, हमारी सबकी बातें सुनने के लिए आप यहाँ पर आए, मैं आपका बहुत शुक्रिया अदा करता हूँ। अभी आपने देखा वर्षावास चल रहा है और 2 दिन पहले ही धम्म चक्र प्रवर्तन दिन जो तथागत गौतम बुद्ध ने आषाढ़ी पूर्णिमा के दिन दिए थे, तो वर्षावास की और धम्म चक्र प्रवर्तन की मैं आप लोगों को मंगल कामना देता हूँ और यही रुकता हूँ। बहुत शुभ मंगल। महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रबोध आचार विचारणाबद्दल किंवा त्यांच्या म्हणणं, त्याचबरोबर महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन यांचे मुख्य आकाश लामाजी, त्याचबरोबर सर्व धम्मपीठावरील सर्व गुरुवर्यांना पंचांग प्रणाम, त्याचबरोबर सर्व समोर बसलेले बौद्ध उपासक उपासिका, ज्या वेळेस आकाश लामाजींनी बुद्ध विहाराकडे एक असं गोल आकाराचं राऊंड आहे, त्या ठिकाणी आकाश लामाजींना धरणं धरलं होतं आणि थोडे दिवस चालल्यानंतर तिथं अनेक राज्यातील अनेक देशातील लोक ते पाहू लागले आणि ते सरळ 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 पुढे दिसू लागलं. त्याच्यामुळे यांची इज्जत जी आहे ती उघडी पडायला लागली. या धर्म जे धरलेलं आहे तर हे महाबोधी बुद्ध विहारासाठी धरलेलं आहे. हे सर्वांच्या डोळ्यासमोर यायला लागलं आणि ते उघड उघड दिसू लागलं. अनेक देशामधले कंट्रीमधले लोक आल्यानंतर ते पाहायला लागले. त्यावेळेस त्या लोकांना असं वाटलं की हे इथं आहे ते बरोबर नाही आहे, तिथून त्यांना उठवलं पाहिजे. आणि तिथून त्यांना रात्रीच्या 12 वाजता 12-1 वाजता त्यांना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं, इथं म्हणजे बरेच आजारी पडले आहेत त्यांना दवाखान्यात घेऊन जाय म्हणून त्या लोकांना तिथून बळबळ त्या गाडीमध्ये धरू धरू ओढून
पण ते म्हणतात आम्ही आजारी नाहीये, आम्हाला बिमारी नाहीये, तरी त्या लोकांना त्या गाडीमध्ये त्यांनी बसवलं आणि एका दवाखान्यामध्ये नेऊन सोडलं. आणि दवाखान्यामध्ये नेऊन सोडल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये त्यांनी तिथंही धरणे आंदोलन सोडलं नाहीये. दवाखान्यात सुद्धा, त्या दवाखान्यात सुद्धा ते लोक तिथं धरणं आंदोलन करून बसलेले होते. आणि त्याच्यानंतर कोणत्या पुलाच्या अलीकडं मुहाबाद म्हणतात अशा ठिकाणी ते आले आणि तिथं ते धरणं धरलं जाईल. तर पहिले किती होते? 10-15 भिक्षू आणि अशोक लामाजी आणि त्यांचे सहकारी होते. तिथे एक छोटासा वडा होता, त्याच्यातून नालीचं पाणी वाहत होतं, ऊन फार होतं आणि त्या ठिकाणी 10 बाय 15चा फक्त एक मंडप शेड फक्त वर टाकलेला होता आणि अशा ठिकाणी ते बसलेले होते. आणि मी त्यावेळेस तिथे गेलो, ज्या दिवशी तिथे ते आले दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो. मला कोणी पण लामानी वगैरे किंवा कोणी सांगितलं नव्हतं या म्हणून, पूर्ण पत्र पाडलं होतं किंवा फोन केलेला नव्हताही. आपण महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे, तरच ते महाबोधी महाविहार मुक्त होणार. ही माझ्या मनामध्ये आलं आणि पुण्यावरून मी बुद्धगयाला गेलो आणि त्या महाबोधी महाविहाराच्या त्या आंदोलनामध्ये बसलो. त्यावेळेस वर उन्हाचा कहर होता, नुसतं वर एक असं एक मंडप बांधलेला होता, त्याच्यातून सुद्धा ते ऊन लागत होतं. आणि रात्रीचं जसं जसं रात्र होईल तसं तसं ते जवळून एक नाला जात होता, नाल्यामध्ये एवढं घाण पाणी होतं, जेवताना सुद्धा ते जेवण जात नव्हतं, एवढं घाण पाणी होतं. आणि त्या ठिकाणी मच्छर एवढं होतं की झोपता येत नव्हतं. आणि मग साऱ्या भंत्यांनी सांगितलं की लामाजी आम्हाला झोप येत नाहीये, काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. लामाजी म्हणजे ठीक आहे, काय करूया आपण. आणि मग लामाजीने आव्हान केलं आणि त्या दिवशी जवळजवळ 70-80 जे आहेत ते मच्छरदाणी त्यांच्या ठिकाणी आल्या. आणि मग प्रत्येक भिक्षूला एक मच्छरदाणी दिली आणि त्या मच्छरदाणीमध्ये आम्ही झोपलो. मच्छरदाणीमध्ये झोपलो, परंतु त्या ठिकाणी जेवण सुद्धा जेवणाची व्यवस्था नसल्यामुळं कधी कधी फक्त भात आणि वरण किंवा डाळ खावं लागली आम्हाला. आणि मग काही जणांनी लामाजीला सांगितलं की हे जेवण कसं, कच्चा भात आहे, डाळ बरोबर नाहीये, याला चव चांगली नाहीये, कसं आम्ही जेवायचं. लामाजीने सांगितलं जे आहे ते खा. आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश आहे महाबोधी महाविहार मिळवायचा, जेवणाचा नाहीये. मी स्वतः म्हटलं लामाजी या ठिकाणी जे आहे तर हा कच्चा भात दिला मी, बोले चुप बेटा अभी है वैसा खा लो, यहाँ पर बहुत अच्छा कुछ खाना नहीं मिलेगा आपको, मिल जाएगा तब दे देंगे. फिर आम्ही तिथं बसलो तिथं आणि मग मच्छरदाणी मिळाली, पण दिवसाचं ऊन, गरम हवा आणि त्या नाल्याचा वास. आणि मग काही लोकांनी हे पाहिल्यानंतर आम्हाला पंख्याची व्यवस्था केली. त्याच्यानंतर काही कूलर दिले आणि कूलर आणि त्या पंख्याच्या हवेनं आम्ही त्या ठिकाणी राहू लागलो. आणि वर मंडप वाढतच गेलेला आहे, भिक्षुसंघ येतच चाललेला आहे, मंडप वाढतच चाललेला आहे, भिक्षुसंघ येतच चाललेला आहे. आणि ज्या वेळेस भिक्षुसंघ भरपूर आला तिथं आणि मग अशा ठिकाणी आल्यानंतर मग जेवणाची व्यवस्था होऊ लागली. तर नुसता भिक्षुसंघाचा ते कच्चा खात होता, तर ती आकाश लामा आणि बंते सुद्धा विनयशील सुद्धा ती कच्चा भात आणि डाळ खात होते. त्यांचा फोटो मी जर बघतो होता, त्यांच्या ताटापुढे कॅमेरा नेऊन मी फोटो काढले, माझ्याकडे फोटो आहे. तो कच्चा भात आणि ती डाळ खात असताना त्यांचा मी फोटो काढला होता. यांना सांगितलं की समोर मी फोटो काढलाय आणि याच्यासमोर मी फोटो काढला. आणि त्याच्यानंतर मी 18 दिवस इथं राहिलो. पुन्हा पुण्यामध्ये काम होतं म्हणून पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर पुन्हा 8 दिवस राहिलो. पुन्हा एकदा मी अजून महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी व्हायला गेलो. त्यावेळेस व्यवस्था चांगली झालेली होती, पण असं कळालं की या ठिकाणी ज्या उद्देशासाठी आपण बसलेलो आहोत ती उद्देश पूर्ण करायचा सोडून अनेक मध्ये काहीतरी गोष्टी निघालेल्या आहेत आणि बाकीमध्ये गोष्टी आर्थिक व्यवहाराचा काढून ही आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होऊ लागला. आर्थिक परिस्थिती वाढणारच आहे. ज्या ठिकाणी महाबोधी महाविहाराचं काम चाललेलं आहे अशा ठिकाणी जगातील लोकांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आर्थिकता येणार आहे, पण आपला उद्देश काय आहे? उद्देश सोडला न पाहिजे. उद्देश महत्वाचा. या ठिकाणी धनसंपत्ती किती आहे, पैसा किती आहे, काय आलं हे महत्वाचं नाहीये, उद्देश महत्वाचा. लामाजीने इतका त्रास सहन करून सुद्धा त्या ठिकाणी ते आंदोलन चालवलं
आणि ते आंदोलन चालवत 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 त्या ठिकाणी चालवत असताना त्या ठिकाणी पोलिसांना जो त्रास होत होता. ज्या दिवशी मी त्या ठिकाणी होतो, दुसऱ्या वेळेस गेलो होतो, त्यावेळेस पोलिसांनी अंदाज आणि ती सम्राट अशोकाची जयंती जी होती त्या जयंती दिवशी मोर्चा काढायला ठरलं होतं. परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी अशोक लामाजी आकाश लामाजीला सांगितलं कि आप तुम कल मोर्चा निकालोगे और कुछ हो गया तो आपको कितना 1 लाख रुपया जुर्माना देना पडेगा, असं त्या पोलिसांनी सांगितलं. त्यावेळेस दिल्लीहून आलेली मराठी बाईच होती, पण तिनं त्या पोलिसांना एवढं छापलं आणि मग ते मुक्ती आंदोलन त्या ठिकाणी ते मोर्चा थांबला. मग दुसऱ्या दिवशी बरेच भिक्खू आलेले होते सम्राट अशोकाच्या जयंतीला आणि मग लामाजीने सांगितलं की प्रत्येकानं एक मेणबत्ती घ्यायची आणि इथून असं मेणबत्ती लावून महाबोधी महावीरापर्यंत जायचं आणि तिथून पुन्हा मागे यायचं. असं आम्ही 3 दिवस 3 किलोमीटर जाणं आणि 3 किलोमीटर येणं असं 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला. अनेक महाबोधी विहाराकडं आणि गयामध्ये लोक आमच्याकडे पाहत होते. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आपण तीव्र लढाई लढली पाहिजे, पण तीव्र लढाई लढण्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांची साथ पाहिजे, त्या ठिकाणचा सपोर्ट पाहिजे. पण झालं का की महाबोधी महाविहार गयाच्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत मुख्य ते लोक सपोर्ट द्यायला तयार नाही आहेत, आणखी सपोर्ट द्यायला तयार नाही आहेत. आणि लामाजी आपण सर्वजण बाहेर आलेले लोक त्या ठिकाणी आपण बाहेरून येऊन असं एखादं तीव्र आंदोलन करता येत नाही, कारण त्या ठिकाणी रहिवासी लोकांचा जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच ते करता येतं. पण ते करता येत नाही कारण त्या लोकांनी तिथं सपोर्ट दिला नव्हता. आणि मग तिथून उठल्यानंतर अनेक ठिकाणी हाताळून दिलं, बऱ्याच ठिकाणी उठवलं तिथून. आणि मग आता म्हणते जे औरंगाबादचे भंजे आहेत आपले औरंगाबादचे विष्णुदानंद भंते यांच्या बिहारामध्ये तिथं आता जागाचं आंदोलन चालू आहे. आणि तिसऱ्या बारीनं मी तिथं गेलो, ही माझी पिशवी आहे, मी आता बौद्ध गयावरूनच येतोय, तिथून येतोय आता. आणि आता माझ्या मी 7 आणि 8 तारखेला तिथंच होतो आणि त्यांना सांगितलं की मी 12 तारखेला मी आपली सभा अटेंड केली आणि मी रात्री 4:30 वाजता या ठिकाणी आलो. अशा प्रकारचा हा त्रास आकाश लामाजी आहे ते सहन करताय. त्यांच्या पाठीमागोबर त्यांनी जो उद्देश निर्माण केलेला तो उद्देश पूर्ण करायचा आपल्याला आहे. तो पैसा किती मिळतो, दान किती येतं हे सर्व महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे महाबोधी महाविहार. ते महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे हा उद्देश खरा आहे आणि त्या उद्देशासाठी आपण आकाश लामाजीला साथ दिली पाहिजे. प्रत्येक घराघरातून उठलं पाहिजे. कारण का ही लढाई 2 वेळेस लढल्या गेली. अनागरीच्या टायमाला लढल्या गेली त्यावेळेस बुद्ध फार शून्य होते. त्याच्यानंतर दुसरी लढाई 17 लढली त्या टायमाला बुद्ध होते, बौद्ध होते. परंतु आता बौद्धांची संख्या खूप झालेली आहे, परंतु दिसायला नको आहे. या उद्देशाच्या पाठीमागे प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे, प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. आणि आता जर हे नाही तर कधीच नाही हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे आहे. जर आपण या ठिकाणी पुण्याला सुद्धा आपण या ठिकाणी धरणं धरलं पाहिजे, सर्वांनी मिळून या ठिकाणी धरणं धरलं पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ही धरणे आंदोलन झालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला परेशान करून सोडलं पाहिजे. अशा प्रकारचं सर्व महाराष्ट्राची जनता करेल अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. निसर्गाच्या नियमानुसार अगणित माणसे जन्माला येतात. काळाच्या प्रभावर वाहून न जाता आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे अजरामर ठरतात, इतरांचे आशास्थान बनतात, इतरांचे बलस्थान बनतात, दुसऱ्याच्या विहारामध्ये, दुसऱ्याच्या हृदयामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. सर्वत्र ज्येष्ठ समाजसेविका, बोधिसत्व रुग्णालयाच्या संचालिका आणि बुद्धगया मुक्ती प्रबोधन मार्गदर्शनच्या समितीच्या अध्यक्षा आदरणीय रंजनाताई कांबळे या ठिकाणी आपणाला अध्यक्षीय भाषणामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर सरनोत्तर होईल, आभार होईल. तर फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. रंजनाताई कांबळे यांना विनंती. इकडे महाकार्मिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपले बाप, तसेच सर्व महामाता, बहुजनांच्या सर्व महामाता आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करते. आज इथे उपस्थित आदरणीय उपासक आकाश लामाजी, चंद्रकीर्ती भंते, करुणाकर भंतेजी,
आणि माझे इथे पुण्यातून आलेले सर्व बंतेजी आणि यवतमाळवरून खास या कार्यक्रमासाठी आलेले बुद्धभूषण हर्षबोधी बंतेजी या सर्वांना मी त्रिवार वंदन करते. आणि आपण सर्व आज आता 9:15 9:30 होत आले, एवढ्या वेळेपर्यंत माझं छोटंसं जे काही अध्यक्ष भाषण आहे हे होईपर्यंत आपण थांबलेलं आहात, त्या सर्वांना मी सविनय जय भीम करते. आता आपल्याला सूत्रसंचालन करताना दादांनी बरंच माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं, बरंच हृदय सम्राट वगैरे बरेच काही माझ्याबद्दल मोठ्या संज्ञा वापरल्या. खरंच असं असतं तर आज हा हॉल भरलेला दिसला असता, पण माझ्यात अजूनही काहीतरी कमी राहिली आणि खूप काही कमी राहिली आणि ती मी पूर्ण करण्याचा आणखी प्रयत्न करणार आहे. आणि पुन्हा एकदा याच हॉलमध्ये परत एक सभा घेणार आहे. आकाश लामांजींनी जे सांगितलं आपल्याला, तसेच चंद्रकीर्ती बंतेजींनी जे आपल्याला सांगितलं की तुम्ही उद्यापासून इथे धरणे आंदोलन करा, गावागावात धरणे आंदोलन करा. तर बंतेजी, इथं उपस्थित सगळे जे माझे बंधू भगिनी दिसतात त्यांना सगळ्यांना मी साक्षी ठेवून सांगते की धरणे आंदोलनाला लवकरच पुण्यातून सुरुवात होईल. माहित नाही काय आहे, पण जे संकल्प असतात त्यातले काही संकल्प माझ्यामध्ये उतरलेले आहेत. पाणी आणि त्याच्यानंतर सम्यक संकल्प जो आहे की आपण कुठली एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती माझ्या हातून होते. आणि ही गोष्ट होताना मला जे साथ देणारे माझे जे साथीदार आहेत, माझे जे भगिनी आहेत, माझ्या ज्या लेकी आहेत, माझे जे बांधव आहेत, हे सगळेजण त्याला कारणीभूत असतात आणि त्यांची साथ मला इथपर्यंत अध्यक्षपदापर्यंत आणून पोहोचवते. मी माझ्या सगळ्या समितीचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण आम्ही 17 तारखेला पहिली मीटिंग घेतली. कदाचित हे 2 महिन्यापासून जर चाललं असतं, ते जर आम्ही जे काही हे आहे ते 2 महिन्यापासून जर सुरू केलं असतं की आपल्याला ह्या ठिकाणी मीटिंग घ्यायची आहे किंवा आकाश लामांजींना बोलवायचं आहे, तर कदाचित हॉलमध्ये जागा पुरली असती. पण केवळ 3 आठवड्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम पूर्ण केलाय. 3 आठवड्यामध्ये केलेला कार्यक्रम आणि एवढा चांगला प्रतिसाद, ते खरंच म्हणजे अवर्णनीय असं आहे. याच्या बाहेर ज्यांना वेळ असेल आणि काही नुसते कारण सांगून झोपेचं सोंग केलेले जे आहेत की आम्हाला वेळ नव्हता, इथे सभा ठेवली. तुम्ही जेव्हा काश्मीरला फिरायला जाता, तुम्ही लोणावळ्यात फिरायला जाता, त्यावेळेला तुम्हाला ते लाभ नसतं. आणि स्वारगेटला गणेशाला फिरायला जेव्हा सभा ठेवली तेव्हा तुम्हाला लाभ होतो. तेव्हा बंधू भगिनींनो, ते सगळे आहेत ते दगड आहेत माझ्या मते. आणि आपण इथे बसलेले आहात ते सगळे माझ्यासाठी हे आहात. आणि हा हिऱ्यांचा प्रकाश जर सदैव माझ्या बरोबर राहिला तर मी सगळं काही करू शकते. आणि आकाश लामाजी जोपर्यंत धरणे आंदोलन चालवत आहेत आणि जोपर्यंत आपलं बीटे ऍक्ट रद्द होत नाही, तोपर्यंत आपण इथे कसून प्रयत्न करायचे आहेत. बोलताना खरंच वाईट वाटतं, दुःख वाटतं की आपले बौद्ध महासभेचे जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भीमरावजी आंबेडकर, त्यांच्या असिस्टंट करून मी प्रयत्न केला. भीमराव आंबेडकरांनाही मी फोन केला, पण मी तुम्हाला नंतर संध्याकाळी बोलतो म्हणाले. संध्याकाळी मला त्यांचा फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी मी त्यांना 4-5 वेळा फोन केले, पण त्यांनी फोन उचलला नाही. असं मी कुठलं चुकीचं काम करायला चालले होते तेव्हा मला भीमराव आंबेडकरांनी इथं उपस्थिती दाखवली नाही. हे आपणच निरीक्षण आणि परीक्षण करा. जे आकाश लामाजी आपलं घर सोडून, आपली 90 वर्षाची आई सोडून, आकाश लामाजी की मम्मी हॉस्पिटल में है, अभी आकाश लामाजी के जो बहन के हस्बैंड है वो अभी आईसीयू में, उन्होंने मुझे फोटो दिखाया, वीडियो दिखाया. इतना सब छोड़ के 4 महीने से जो आदमी अपने बीटे एक्ट रद्द करने के लिए
बुद्धगया में बैठता है, उनकी निगरानी करने के लिए उनकी वाइफ साथ में रहती है, उनको भी कुछ गोलियां शुरू है। इतना सब करते हुए भी उनके ऊपर लांछने भी उडाई जाते। काम जो करतो ते काम करणाऱ्याच आपण लोक नाव ठेवतात, जे काम करत नाही त्यांना काय कोणी दगडफेक करत नाही किंवा कोणी त्यांच्या अंगावर शिंदोडी उडवत नाही। त्यामुळं अशा पद्धतीचं जे काम करणारे, इमानदारीने काम करणारे जे आहेत, जे सांगतात की तुम्ही या आम्हाला हिशोब मागा, आम्ही तुमच्यापुढे हिशोब ठेवतो, तुम्ही इकडे तिकडे मागे बोलू नका त्यांच्यासाठी। ते जर सांगताय तुम्हाला चॅलेंज देत आहेत ना माझ्याकडे या आणि हिशोब घ्या, तरी घ्या ना तुम्ही हिशोब। चोरून लपून इकडे तिकडे बोलण्याने गोष्टी होत नसतात। जो माणूस काहीही संरक्षण न घेता आम्ही तर त्यांना काय म्हणतो, आम्ही त्यांना इथं बाउन्सर ठेवणार होतो, कारण बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत होत्या, पण ते म्हटले काही गरज नाही, बाउन्सर कशाला। मी आज बुद्धगयामध्ये राहतोय, बुद्धगयामध्ये राहतो, आज 4 महिने झाले। मी संविधानाच्या मार्गाने चाललेलो आहे, मी भगवान बुद्धांची करुणा घेऊन चाललेलो आहे, त्यामुळे मला कुणी हात लावू शकत नाही। आणि जरी काही झालं तरी झालं तर बीटी ऍक्ट रद्द करण्यासाठी आणि महाबोधी विहारासाठी होईल, त्यांची स्वतःला जीव देण्याची देखील याच्यासाठी तयारी आहे। अशा व्यक्तीच्या आपण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे की नाही, मला हे आपल्या सगळ्यांकडून उत्तर आहे। आज तुम्ही इकडे 300 असाल किंवा 200 असाल, पण पुढे बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा की रंजना कांबळे ताई पुण्यातून आपल्या आकाशबाजींच्या बरोबर काम करायला तयार आहेत आणि आपणही त्यांच्या बरोबर जाऊ। जर मी काम करताना जर ते बीटी ऍक्ट रद्द करण्याचं काम आपल्याला जर योग्य वाटत असेल तर माझ्यासोबत आपण सर्वांनी यावं। त्याच्यामध्ये मला आता आम्ही जे आमच्या 5-6 मिटिंग असल्या, मला माझी जी समिती झाली, आम्ही ऑनलाईन मिटिंग ठीक आहे, त्याच्यामध्ये जे हजर राहिले, परत ऑफलाईन मिटिंग घेतली, 3 ऑफलाईन मिटिंग घेतल्या, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली जे हजर राहिले तेवढ्यांची आम्ही समिती बनवली। काही लोकांना दुःख वाटलं की हे असे आम्हाला न विचारता काम कसं काय करतात। चोरून लपून जी कामं केली जातात ती चोरीची असतात, चकीची असतात, तोंड लपवण्याची असतात। उदरमात्याने जे काम करायचे त्याला कशासाठी कुणाला विचारलं पाहिजे। आणि तेवढं तर बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलंय। प्रज्ञा कशासाठी दिली बाबासाहेबांनी आम्हाला, स्वतःच्या मनाने विचार करण्यासाठी दिली आहे ना। एक स्त्री जरी असली, आम्ही ह्याच्यात मेजॉरिटी स्त्री आहे, भगिनी आहोत, पण सगळे केपेबल आहेत। प्रत्येक जण आपल्या पायावर उभी आहे, प्रत्येक जण आपला संसार चांगल्या पद्धतीने सांभाळते। आणि अशा सगळ्या भगिनी माझ्या बरोबर आहेत। आमचे दादा ताई, तुम्ही कुठलेही काम मला सांगा, गोरे दादा ते माझ्या बरोबर आहेत। अनिल सोनवणे ओलाचा ड्रायव्हर आहे, मी बाहेर जाताना ओला केली होती ह्याच कामासाठी, पॅम्पलेट वाटण्यासाठी। आणि जेव्हा तिकडून मला फोन आला तेव्हा जयवी म्हटलं, तो आपला मुलगा जयवीर आता इथं आहे आपलं उपस्थित। 12-12, 13-13 तास, 14-14 तास माझ्याबरोबर सगळ्या पुण्यात फिरला। त्याचं पोटापाण्याचं काम आहे, म्हणजे तो व्यवहार आहे, त्याच्यासाठी पैसे देण्यात ते हेच आहे। पण तो म्हटला नाही की मी माईने 10 वाजल्यापासून तुमच्या बरोबर आहे, आता 11-12 वाजले, अजिबात नाही म्हटलं। त्याचे मी खूप धन्यवाद मानते, कारण त्याच्यामुळे मी पूर्ण पुण्यामध्ये फिरून हा प्रचार प्रसार केलाय। माझ्या मनाला समाधान आहे, किती लोक बसली त्यापेक्षा, किती लोक बसलेली, गर्दी बसण्यापेक्षा किती गर्दी आहे त्याला महत्व आहे। नगराळे दादा पिंपरी चिंचवडला राहतात, पावती पुस्तकं 2-3 त्यांची फाडली, चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार केला। सूर्यवंशी दादा देवरोडला राहतात। सोमनाथ म्हटलं नाही की मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी माईबरोबर कसं काय काम करू, माई योग्य काम करते ना, मी माईबरोबर फिरणार। 2 दिवस 3 दिवस तो कुठे लांब घेऊन गेला, मला सगळ्यांच्या गाठी भेटी घालून दिल्या। विनोद साधना, डॉक्टर गौतम जेतून मध्ये आहेत आणि ते ससून मध्ये सर्जन आहेत, ते सुद्धा आता उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करायचा राहिला। तर आम्ही तिकडं ह्याला गेलो, आपल्या हडपसरला जायचं होतं, सगळे लोक आमची 2 तास वाट बघत होते। आमची दुपारी मीटिंग झाली पंचशील बुद्ध विहारामध्ये पिंपरीला, आणि त्याच्यानंतर जायचं होतं, तर 2 तास आमची त्यांनी 2 ते 3 तास वाट बघितली।
तिथं 10 जण बसलेले आमची वाट बघत. नुसती वाट बघत बसले नाही, आमचं सत्कारही त्यांनी केला. अशा पद्धतीची सोन्यासारखी माझ्या बरोबर माणसं आहेत, आमच्या सगळ्या कमिटी बरोबर माणसं आहेत. तर आपण जे काही बीटी ऍक्ट आहे ते रद्द करण्याच्या प्रयत्नात आपण अगदी तन धनाने लागू आणि आपण इथं उपस्थित सगळे जे काही खूप उशीर झालेल्या 9:30 वाजले, त्यामुळे मी अधिक काही जास्त न बोलता की मी जे काही समाजसेविका म्हटलं जातं किंवा माझ्या काही, पण एवढं मात्र म्हणेल की मी ह्या कामामध्ये जेव्हापासून 3 आठवड्यापासून लागले, 17 तारखेपासून जे लागले, पॅम्पलेट हातात पडले 7 दिवसानंतर, तेव्हापासून जे कामाला लागले ते आजपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून जे बाहेर पडले ते रात्री 11, 11:30ला घराच्या आतमध्ये पोहोचले. माझ्या घरातल्या माणसांच्या सुद्धा गाठीभेटी माझ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. तर माझ्या घरातल्या सुद्धा मी माझ्या मुलाचे, सुनेचे, यांचे सुद्धा मी खूप धन्यवाद किंवा आभार मानेल की त्यांनी मला पूर्णपणे मोफत दिली की आई तू एवढं काम चांगल्या पद्धतीने करतेस, तू हुशार काम कर. माझे नातवंड सकाळी झोपलेले असेल ते रात्री गेल्यावर झोपलेले असेल, 10-12 दिवसामध्ये त्यांची माझी सुद्धा गाठभेट झालेली आहे. अशा पद्धतीने आपण कुठल्याही गोष्टीचा करताना त्याग करावा लागतो. कुठल्या गोष्टीचा त्याग केला तरच आपल्याला फळ मिळतं. आमच्यामध्ये रमाईचं रक्त आहे, आमच्यामध्ये जिजाऊचं रक्त आहे, आमच्यामध्ये सावित्री आहे. आणि आम्हाला बाबासाहेबांनी योग्य अशा पद्धतीचं मानलेलं आहे. आपल्या घरात स्त्री शिकली तर तिचं कुटुंब मोठं होतं आणि कुटुंब मोठं झालं तर गाव आणि गाव मोठं झालं तर देश. एवढा विश्वास जर बाबासाहेबांनी ठेवलाय, इतरांनी विश्वास ठेवू दे नाही तर न ठेवू दे. आम्ही पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि पाऊल पुढे टाकत राहू आणि बीटी ऍक्ट रद्द करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. बीटी ऍक्ट रद्द, बीटी ऍक्ट रद्द, बोध गया अमानत, महाबोधी विहार अमानत हमारी है, महाबोधी विहार अमानत, महाबोधी विहार अमानत. मी इथंच आपले जे काही माझे तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते आणि सर्वांना